आपला इतिहासाचा तास आहे. सर्वांनी इतिहासाचं पुस्तक वर काढायचं आहे आणि बाकी इतर विषयाचं आत ठेवून द्यायचं आहे. तर आज आपण इतिहासामध्ये धार्मिक समन्वय म्हणजे काय? तर मुलांनो, भारतामध्ये अनेक जातीचे, धर्माचे आणि अनेक भाषा बोलणारे काय होतात? लोक राहतात. म्हणजे भारतामध्ये काय राहते? विविधता आढळून येते. हीच विविधता भारतीय समाजाचे काय आहे? वैशिष्ट्य आहे. मग अशा प्रकारची प्रचंड विविधता असणारे जगातील इतर कोणत्याही देशामध्ये नाही. मग भारतामध्ये विविधता असली म्हणजे काय होतं? तर समानता आणि एकता, समाजामध्ये एकता आहे. तर भारतीय संविधानाने सर्व धर्म समभाव हे काय केलेलं आहे? तत्व स्वीकारलेलं आहे. म्हणजे काय? तर सर्व धर्माचे सगळे लोक एकत्र राहू शकतात. तसं भारतीय सर्व धर्मातील नागरिकांना समान न्याय, समान हक्क, समान अधिकार हे काय झालेलं आहे? सर्वांना मिळालेले आहेत. मग त्यामुळे भारतामध्ये काय झालं? अल्पसंख्याक असणाऱ्या धर्मातील लोकांवर अन्याय हा होत नाही. म्हणजे सर्वांना समान न्याय, समान हक्क, समान अधिकार असल्यामुळं लोकांवरती काय झाले? अन्याय हा होत नाही. भारतीय समाजातील भक्ती चळवळ, शीख धर्म आणि सुफी पंथ यांचंही वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. भारताच्या चळवळीमध्ये हे शीख धर्म, सुफी पंथ आणि भक्ती चळवळ यांना काय झालेलं आहे? एक विशिष्ट महत्त्व प्राप्त त्याच्यामध्ये झालेलं आहे. आता त्याच्यामधला पहिला घटक आज आपण, तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण धार्मिक समन्वय हा घटक काय करणार आहोत? अभ्यासणार आहोत. तर धार्मिक समन्वय त्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे भक्ती चळवळ. भक्ती चळवळीचा उगम हा कुठे झाला आहे? तर भारतात झाला असं मान्यता दिली. या भागात नायनार आणि अळवार या भक्ती चळवळीचा उदयास आल्या. नायनार हे कशाचं होतं? तर शिवभक्त म्हणून ते ओळखले जात होते. तर अळवार हे विष्णू भक्त होते. शिव आणि विष्णू यांचा काय झाला? हे एकच आहे. शिव आणि विष्णू हे काय आहे? हे एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचा प्रयत्नही केला. समन्वय म्हणजे एकता, एकरूप म्हणजे शिव आणि विष्णू हे काय आहे? एकच आहे. ईश्वरप्रेमी, माणुसकीभूत, दया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली. आणि दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनीही भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला. म्हणजे शिव आणि भक्ती हे शिव आणि विष्णू हे काय आहे? हे एकच आहे असे मानून त्यांनी काय केलं? त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचा प्रयत्नही केला. आणि ईश्वरप्रेमी, माणुसकी म्हणजे ईश्वरावरती किती प्रेम आहे, म्हणजे हे भूत, दया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली. आणि दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा काय केला? पाया अधिक भक्कम केला, अधिक मजबूत केला. त्याच्यानंतर दुसरा आहे संत कबीर. संतांमधले दुसरे आहे संत कबीर. संत कबीर हे चळवळीतील एक कोण आहे? विख्यात संत होते. तर त्यांनी तीर्थक्षेत्र, मूर्तिपूजा यांना काय दिलं? त्यांनी महत्त्व दिले. आपण कसं एखाद्या गोष्टीला जास्त महत्त्व देतो, तसं त्यावेळी संत कबीरांनी कशाला महत्त्व दिलं? तर तीर्थक्षेत्रे, मूर्तिपूजा यांना त्यांनी काय दिलं? महत्त्व दिलं. तर सत्यालाच ईश्वर मानले आणि सर्व मानव एक आहे अशी त्यांनी शिकवण केली. सत्यालाच ईश्वर मानले म्हणजे जे ह्या धर्मामध्ये जे काय आहे, सत्य आहे, ते सर्व काय आहे? हे ईश्वरच आहे असं त्यांनी काय केलं? मानलं. आणि सर्व मानव एकच आहे म्हणजे माणसामध्ये देव आहे असं त्यांचं म्हणणं होतं. अशी त्यांनी शिकवण दिली. तर तुम्ही इकडे तिकडे न जाण्यापेक्षा तुम्ही काय करा? माणसामध्येच देव शोधा आणि माणसालाच तुम्ही आपुलकीने, प्रेमाने
वागा, त्याच्याशी बोला, असं त्यांचं मत होतं. म्हणून त्यांनी काय केलं, सत्यालाच ईश्वर मानले व सर्व मानव हा एकच आहे, म्हणजे मानवामध्येच देवाचं रूप आहे असं त्यांचं म्हणणं होतं. अशी त्यांनी शिकवण दिली. मग जातीभेद, पंथभेद, धर्मभेद त्यांनी मानले नाही. म्हणजे मानवामध्येच हे सर्व गुण आहेत, म्हणून त्या माणसाला तुम्ही जातीभेद बघू नका, पंथभेद, तो कुठल्या पंथाचा आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे, हे काही तुम्ही पाहू नका. आणि तुम्ही ह्या गोष्टी त्यांनी कोणत्याच मानल्या नाहीत. ना जातभेद मानली, ना पंथभेद मानला, ना धर्मभेद मानला. त्यांनी हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते. त्यांना हिंदू आणि मुस्लिम यांना काय करायचं होतं, एकत्र आणायचं होतं. म्हणून त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांचं ऐक्य साधायचं होतं. आणि त्यांना हिंदू आणि मुस्लिम अशा दोन धर्मांना, कट्टर लोकांना त्यांनी कडक शब्दात फटकारले सुद्धा होते. त्यावेळी हिंदू, आम्ही मुस्लिम, तुम्ही हिंदू, अशा एकमेकांना लोक हिनवत होती त्या काळामध्ये. मग तेव्हा संत कबीरांनी त्यांना कडक भाषेमध्ये, त्यांनी कडक भाषेमध्ये त्यांना फटकारले, म्हणजे सुनवलं. त्यांच्या शब्दामध्ये त्यांना ऐकवलं, सुनवलं. मग त्यांचं असं मत होतं का हिंदू आणि मुस्लिम हे ऐक्य त्यांना एकत्र साधायचं होतं. त्यांच्या मनामध्ये ना कोणत्या हा जातीचा आहे, ना हा धर्माचा आहे, हा पंथाचा आहे, असं काही नव्हतं. त्यांना सर्व मानव हा मानवामध्ये सर्व सत्यालाच ते काय करत होते, ईश्वर मानत होते. आणि त्या मानवामध्ये सगळं ते त्या मानवाच्या ह्याच्यामध्येच ते रूपामध्ये ते सर्व बघत होते. आता पुढचं आहे ते संत मीराबाई. संत मीराबाई हा कोण होत्या, तर राजवाड मेवाडच्या संत मीराबाईंना कृष्ण भक्तीचा महिमा सांगितलाय. म्हणजे त्या खूप कृष्णाची भक्ती करत होत्या. त्या कृष्ण भक्तीला त्या पूर्ण वेळ्या होत्या, असं थोडक्यात आपण म्हणू. त्या संत मीराबाई ह्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या. तर राजघराण्यातील सुखाचा त्याग करून त्या कृष्ण भक्तीत तल्लीन झाल्या. त्यावेळेला त्यांच्याकडे खूप ऐशोआरामाचं जीवन होतं, पण त्यांनी ते न स्वीकारता त्यांनी त्या ऐशोआरामाला हे करून त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांचा पूर्ण कल तो कृष्ण भक्तीकडे कल झुकवला. मग त्या सुखाचा त्याग करून त्या कृष्ण भक्तीत तल्लीन झाल्या. तल्लीन होणे, एकरूप होणे. आपण एखाद्या गोष्टीत मग्न होऊन जातो, तसं त्या कृष्ण भक्तीमध्ये काय झाल्या, तल्लीन होऊन गेल्या. राजस्थानी व गुजराती भाषांमध्ये त्यांनी भक्ती रचना सुद्धा केल्या. त्यावेळेला त्या कृष्ण लीला वगैरे त्या गात होत्या. मग त्याच्यामध्ये त्यांनी दोन भाषांचा त्यांनी हे केलं. दोन भाषांमध्ये त्यांनी काय केली, भक्ती रचना केली. कोणत्या, आता राजस्थानी आणि गुजराती ह्या दोन भाषांमध्ये त्यांनी काय केली, भक्ती रचना केली. त्यांची भक्तिगीते भक्ती, सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणारी आहेत. म्हणजे त्यांची भक्तिगीते संत मी आहे, ऐसी लागी लगत मीरा हो गई मदन, जागो मोहन प्यारे, हे त्यांची काय होती, भक्तिगीत होती. म्हणजे थोडक्यात काही तर त्यांना कृष्णावरती त्यांची कृष्ण लीला, कृष्ण प्रेम, त्यांचं कृष्णावरती खूप प्रेम होतं. त्याच्यामुळे त्या सतत त्या कृष्ण ह्याच्यामध्ये काय व्हायच्या, कृष्ण भक्तीमध्ये त्या तल्लीन होऊन जायच्या. आता पुढचा आहे गुरु नानक. गुरु नानक हे कोण होते, तर शीख धर्माचे संस्थापक त्यांना मानलं जात होतं. आणि पहिले हे गुरु होते, संस्थापक. शीख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक कोण होतं, तर गुरु नानक. मग धार्मिक समन्वयाचा हा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांचा कार्याचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी सुद्धा ह्या धार्मिक समन्वयामध्ये खूप ह्यांचा मोलाचा वाटा होता. आणि त्यांनी धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांचाही काय होतो, कार्याचा इथे उल्लेख केला जातो. तर त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मांच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. त्यांनी काय केलं, हिंदूमध्ये जाऊन अनेक ठिकठिकाणी लोकांना भेट दिली. मुस्लिमांच्या ह्याच्यामध्ये जाऊन त्यांनी खूप ठिकठिकाणी तीर्थक्षेत्रांना त्यांनी काय दिली, भेटी दिल्या.
आणि सर्वांशी सारखेपणाने वागावे अशीही त्यांची इच्छा होती. म्हणजे अशीही त्यांनी शिकवण केली. जसं संत कबीरांना का सर्व ह्याच्यामध्ये सत्यालाच ते काय मानत होते, ईश्वर मानत होते आणि सर्व मानवतामध्ये काय होतं, एकच आहे अशी ही त्यांची शिकवण होती. आणि गुरु नानक यांची सुद्धा ही शिकवण आहे. त्यांनाही असं वाटत होतं का सर्वांनी सारखेपणाने एकत्र येऊन वागावे, म्हणजे सारखे वागावे अशी त्यांची शिकवण होती. हिंदू आणि मुस्लिम ऐक्य साधावे यासाठी त्यांनी उपदेश केला. जसं संत कबीरांनी केला तसंच गुरु नानकांनीही केला. आणि गुरु नानकांच्या अनुयायांना शिष्य म्हणजे शीख असे म्हणतात. गुरु नानकांच्या अनुयायांना म्हणजे जे त्यांच्या बरोबरचे जे शिष्य असतात, तसं गुरु आणि शिष्य त्यातील जो संबंध असतो, तसं गुरु नानकांच्या ह्याच्यामध्ये अनुयायांना शिष्य म्हणजे काय म्हटलं जातं, तर शीख म्हटलं जातं. आणि शीखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे, तर गुरु ग्रंथ साहिबा हा शीखांचा पवित्र ग्रंथ आहे. तसं ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे आणि रामदास स्वामींचा दासबोध हा ग्रंथ आहे. ओके, आता पुढे संत नरसिंह मेहता हे गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले. म्हणजे हे गुजरात मधले एक प्रसिद्ध संत होऊन गेले होते आणि ते निश्चितच कृष्ण भक्त सुद्धा होते. म्हणजे संत मीराबाई झालं, संत नरसिंह मेहता झालं, हे सर्वजण काय होते, त्या कृष्ण भक्त होते. म्हणजे त्यांना खूप कृष्णाची भक्ती करायला खूप आवडत होते. हे सर्व कृष्णाचेच भक्त होते. मग त्यांनी काय केला, त्यांनी सुद्धा समतेचा संदेश दिला आणि त्यांनी गुजराती भाषेचे त्यांना आद्य कवी मानतात. म्हणजे संत नरसिंह मेहता यांना गुजरातमध्ये गुजराती भाषेचे काय म्हणतात, आद्य कवी मानतात. तर आपण इथपर्यंत बघणार आहोत. आता आपण झालेल्या पाठाची काय करणार आहोत, थोडीशी उजळणी करणार आहोत. ओके, भक्ती चळवळीचा उदय आणि विकास दक्षिण भारतात झाला. या भागातून नायनार आणि अळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या. नायनार म्हणजे शिवभक्त, शंकराचे भक्त, तर अळवार म्हणजे विष्णूचे भक्त होते. त्यांच्या म्हणण्यानुसार शिव व विष्णू हे एकच आहेत. त्यामुळे अर्धा भाग शिवाचा व अर्धा भाग विष्णूचा या स्वरूपातील हरिहराच्या मूर्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या. भक्ती चळवळीत समाजातील सर्व वर्गातील लोक सहभागी झाले होते. भक्ती चळवळीतील लोकांनी समाजाला माणूस म्हणून जगायला शिकविणाऱ्या मूल्यांची शिकवण दिली. म्हणजेच ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया म्हणजे मुक्या प्राण्यांवर प्रेम करणे. एक महान संत होते. त्यांनी तीर्थयात्रा, व्रतवैकल्ये, उपवास आणि मूर्तीपूजा करणे या गोष्टींना विरोध केला. त्यांच्या मते सर्व मानव एक आहेत. त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले. त्यांनी जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानला नाही. त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्याचा प्रयत्न केला. हिंदू व मुस्लिम धर्मातील धर्माला महत्त्व देणाऱ्या लोकांवर त्यांनी कडक शब्दात टीका केली. शीख धर्माची स्थापना गुरु नानकांनी केली. शीख धर्माचे ते संस्थापक आणि पहिले गुरु होते. धर्मांमध्ये एकी निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांनी हिंदू, मुस्लिम या धर्माच्या अनेक तीर्थक्षेत्रांना भेट दिली. कृष्ण भक्तांपैकी एक महान कवयित्री म्हणजे संत मीराबाई. त्यांचा जन्म
जोधपूरमधील चौकडी नावाच्या गावात झाला. त्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या. त्यांचा विवाह उदयपूरचे राजपुत्र कुमार भोजराज यांच्याशी झाला होता. त्या लहानपणापासूनच कृष्ण भक्तीत तल्लीन होऊन जात. त्यांनी कृष्ण भक्तीत राजसुखांचा त्याग केला. त्यांनी गुजराती, राजस्थानी यांसारख्या भाषेत भक्तिरचना केल्या. मीराबाईंनी लिहिलेल्या गीतांचा संग्रह मीराबाई की पदावली नावाच्या ग्रंथात केला आहे. तर अशा प्रकारे आपण धार्मिक समन्वय हा घटक, हा पाठ, त्याच्यामध्ये भक्ती चळवळ हा घटक अभ्यासला आहे. ओके, मी आता तुम्हाला काही प्रश्न देणार आहे, आपल्याला स्वाध्याय देणार आहे. तो स्वाध्याय तुम्ही सोडवून आणायचा आहे आणि तो मला उद्या दाखवायचा आहे.